ऑपरेशन पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर टायगर राबवण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. काय सांगाल? खरं तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर जर सुरू असेल तरी खरं तर या जे शिवसेनेचे खासदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, त्यांना विरोधी आमदार किंवा खासदार म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी लोकांच्या विकासाची भूमिका, लोकांनी तुम्हाला विकास सत्ताधारी असलं की विकास, विरोधी किंवा विकास होत नाही, ही भूमिका लोकांची नाही आहे. तर लोकांच्या प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांना खासदार आमदार केलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब कोणी आमदार खासदार जाणार नाहीत. परंतु वारंवार आज जवळ 288च्या विधानसभेमध्ये 250पेक्षा जास्त आमदार असताना सत्ताधाऱ्यांना लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या जे आता चालू आहेत खराब प्रकरण असू देत, शेतकऱ्यांचे नुकसान असू दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असू दे, ह्या सगळ्या प्रकरणात लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवायचं आहे म्हणून या अशा बातम्या वावड्या उठवल्या जातात आणि यामध्ये कुठलेही तथ्य नाही. आज लोकांचे प्रश्न आहेत, ते लोकांचे प्रश्न करण्यास हे शासन अपयशी ठरलेलं आहे. चार खासदार हे शिंदेच्या बैठकीमध्ये संपर्क केलेला होता असा दावा केला गेलेला आहे. नाही, मी सांगितल्याप्रमाणे की शिवसेनेतले असलेल्या खासदारांमध्ये कोणीही खासदार जाणार नाही आणि अशी कोणी भूमिका घेत असेल तर ती लोकशाहीच्या आणि लोकांच्या विरोधाची भूमिका असेल. ठाकरे सेनेच्या वेळ देत नाही म्हणून ही वेळ आलेली आहे असं बावनकुळे म्हणतात. नाही, खरं आज तुमच्याकडे पक्ष ज्या पद्धतीने भाजप वाढलाय दुसऱ्या पक्षातल्या लोकांना घेऊन आणि ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुका, तरी तुम्हाला निवडणुका कशा पद्धतीने जिंकायला लागल्या हे बावनकुळेंना निश्चित माहिती आहे की वेगवेगळे पक्षातले लोक फोडून, आर्थिक प्रॉब्लेम देऊन, लोकांना धमकी देऊन तुम्हाला विजय मिळवावा लागतो. त्यामुळे जनता पूर्ण विरोध आहे आणि त्यामुळे ह्या अशा भूमिका किंवा अशा वावड्या उठवत राहायच्या आहेत. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष विरोधाची भूमिका ठामपणे मांडत आहे. शिंदे सेनेसोबत ठाकरे सेनेचे खासदारांचे बैठका झाल्याचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत. मी तर असे व्हिडिओ बघितले नाहीत, परंतु काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काही केंद्रीय मंत्र्यांकडे ते जेवण होतं आणि त्यामुळे खरं तर लोकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे किंवा पत्रकारांनी पण की सत्तारूढ पक्षाकडे एखाद्या नेत्याकडे गेला किंवा विकास कामासाठी गेला तर तो काही पक्षात प्रवेशच नाही आणि ही भूमिका सगळ्या लोकांनी बदलली पाहिजे की सत्तारूढ पक्षाच्या लोकांकडे त्या खात्याच्या कामासाठी जावं लागतं आणि ते जाणं योग्य आहे. ऑपरेशन टायगर होईल असं वाटतं? नाही, निश्चितपणे असं होणार नाही आणि लोकांनी तुम्हाला ह्या ऑपरेशन टायगर विरोधात निवडून दिलेलं आहे, त्यामुळे अशी भूमिका लोक घेणार नाहीत अशी माझी खात्री आहे. थँक्यू.